डॉक्टर सर, लैंगिक समस्या हा खूप मोठा प्रॉब्लेम होत चाललाय हल्ली आणि आपण हे सुद्धा मानतो की हा इंटरनली कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याचा हल आय एम शुअर की असे काहीतरी आयुर्वेदिक मेडिसिन्स किंवा काहीतरी कॉम्पोनंट असतील ज्याच्यामुळे आपण काही असं प्रॉडक्ट घेऊन येऊ शकतो किंवा असे प्रॉडक्ट आपल्याकडे असतील ऑलरेडी ज्याच्यानी मेल नव्हे तर जे फिमेलमध्ये सुद्धा जर काही लॅकिंग पॉईंट्स आहेत त्याला आपण फिक्स करू शकतो, असं काही आहे आपल्याकडे? बघा, आजच्या मी जेव्हा 40 वर्षापूर्वी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तर टोटली मी डिपेंडेंट होतो पूर्ण आयुर्वेदिक औषधीवर. हो. आणि तेव्हा खरोखर प्युअर फॉर्ममध्ये आयुर्वेदिक औषध भेटायची. पण आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला माहित आहे की फळभाज्या म्हणा किंवा काही म्हणा सगळं म्हणजे कीटकनाशक फवारणी करूनच आपल्याला सगळं भेटतं. त्याच्यामुळे कोणतेही प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला भेटतच नाही. हो ना. त्याचप्रमाणे आजच्या स्थितीमध्ये खरोखर आयुर्वेदिक औषधी प्युअर फॉर्ममध्ये भेटणं पण खूप दुर्मिळ झालेलं आहे. हो ना. आणि ते प्युअर फॉर्ममध्ये भेटत नाही म्हणून आम्हाला एक कल्पना आली की आपण स्वतः हे प्रॉडक्ट निवडायचे, स्वतः आपण घटक निवडायचे जे काही इन्ग्रेडियंट असतात आणि ते आपण चांगल्या एखाद्या कंपनीकडून तयार करून घ्यायचे. हे माझ्या मनामध्ये एक आजच्या 20 ते 25 वर्षापूर्वी आलेलं होतं. आणि तेव्हापासून मी एक नवीन प्रॉडक्ट म्हणजे माझे प्रॉडक्ट बनवले. त्याचं नाव आहे, बघ तुला सांगतो, एक व्हिगोमॅक्स आणि एक अल्पाजेन. या 2 कॅप्सूल आहेत. या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर याच्यामध्ये काय आहे, प्युअर फॉर्ममध्ये अश्वगंधा आहे, शिलाजीत आहे, जायफळ आहे, त्याच्यानंतर कवच बीज आहे, सफेद मुसळी आहे आणि लोह भस्म आहे. असे भरपूर चांगले प्रॉडक्ट आहेत. तर याच्यामुळे काय होतं की हे प्युअर फॉर्ममध्ये जर असेल तरच तुम्हाला आयुर्वेदिक औषधी तुम्हाला गुणकारी असतात. अगदी बरोबर. जर हे फक्त बाजारू असतील किंवा एकदम म्हणजे तुम्ही कुठूनही ऑनलाईन मागवत असाल तर त्याचे रिझल्ट नाही आले आणि फक्त आयुर्वेदिक औषधीला दोष द्यायचा त्याला काही अर्थ नाही. अजून पण आपल्या इथं 3-4 कंपन्या खूप चांगल्या आहेत, जसं बैद्यनाथ आहे, झेंडू आहे, डाबर आहे. यांचे प्रॉडक्ट पण खूप छान आहेत. कारण की त्यांनी आज म्हणजे 100-200 वर्षापासून हे प्रॉडक्ट त्यांची विकत आहेत आणि त्यांनी ते मेंटेन पण ठेवलेलं आहे. ते आम्ही पण चांगल्या कंपनीकडून बनवून घेतलेलं आहे, खास माझ्या पेशंटसाठी बनवून घेतलेलं आहे. आणि हे माझ्या www.ashakiranSexClinic.com वर मी अवेलेबल करून दिलं आहे. हे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला ही जे कॅप्सूलची जोडी असते मी देतोच. रोज सकाळी 1 रात्री 1 व्हिगोमॅक्स, रोज सकाळी 1 रात्री 1 विगो अल्पाजेन. तर ह्या 2 कॅप्सूल आम्ही ॲडवाईस करतो. हे वॉर्म वॉटर बरोबर घेऊ शकतात किंवा दुधाबरोबर घेऊ शकतात. जेवणाच्या अगोदर घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा जेवणाच्या नंतर घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. कारण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये एकच आहे की आयुर्वेदिक शास्त्र जे आहे हे मूळ का म्हणजे जे काही तुमचं सिम्पटम असेल त्या सिम्पटमवर ट्रीटमेंट करतच नाही. जे काही म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये काही स्ट्रक्चरमध्ये काही जर बिघाड झालेला असेल त्याला ते इफेक्ट करतं. म्हणून याचे जे रिझल्ट आहेत हे एकदम तुम्हाला आजच्या आज घेतलं व्हायग्रासारखं तुम्हाला रिझल्ट मिळतील असं होत नाही. याला कमीत कमी तुम्हाला 6 महिने घेणं गरजेचं असतं. तर तुमची व्हायगर आणि व्हायटॅलिटी वाढण्यासाठी नक्कीच या औषधाची मदत तुम्ही घेऊ शकता. कारण की जर तूप खाऊन रूप आलं तर त्याला तर अर्थच नाही. रूप असं येतच नाही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये. आणि माझ्या ॲलोपॅथीमध्ये कसं होतं की मी जेव्हा 40 वर्षापूर्वी प्रॅक्टिस करायचो तेव्हा फक्त एक इंजेक्शन टेस्टोस्टेरॉन होतं बस. बाकी दुसरे कोणतेही प्रॉडक्ट नव्हते. पण आजच्या स्थितीमध्ये आज आमच्या ॲलोपॅथीमध्ये पण भरपूर प्रॉडक्ट आलेले आहेत. ते पण प्रॉडक्ट आम्ही नेहमीच आमच्या क्लिनिकमध्ये यूज करतो. आणि ते राईट फॉर्म्युला, राईट कॉम्पोनेंट म्हणजे किती mg मध्ये त्याची आणि कसं मिक्सिंग करून कोणता प्रोडक्ट तयार करायचा आहे. कारण की अशा प्रमाणामध्ये असं नाही की समजा एखादा कॉम्पोनेंट खूप हाय लाईक याच्या प्रॉक्सिमिटीमध्ये घेतलाय आणि दुसरा कमी याच्यामध्ये घेतलाय ते पण नाही चालणार. तर आय थिंक आता बरीच लोक काय करतात तुला सांगतो मी की काही लैंगिक समस्या त्यांना झाली की ते माझ्या क्लिनिकला येतात आणि म्हणतात, डॉक्टर साहेब मी 6 महिन्यापासून अश्वगंधा पावडर खातोय, साहेब 6 महिन्यापासून मी रेझिन घेतोय. नाही, असे रिझल्ट येणारच नाही. कारण अश्वगंधा घेणार तुला कोणी सांगितलं? अश्वगंधा इज मेड फॉर द सायकोलॉजिकल डिसीज. जर मला वाटलं की यांचं ओरिजिन जे आहे ते सायकोलॉजिकल वाटतंय, यंग एज मध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं, जनरल सायकोलॉजिकल असतं, तर त्या केसमध्ये आम्ही अश्वगंधा यूज करतो, पण ते प्युअर फॉर्ममध्ये. आणि शिलाजीत आम्ही केव्हा यूज करतो की जेव्हा आम्हाला असं वाटतं की याच्या हिमोग्लोबिन कमी आहे, याच्या बॉडीमध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे, तेव्हा आम्ही शिलाजीत सांगतो. पण अश्वगंधा शिलाजीतपेक्षा 10 ने 100 पटीनं चांगले पॉवरफुल औषधी आजच्या स्थितीमध्ये उपलब्ध झालेले आहेत. मग ते घ्यायची गरज नाही आहे ना. आणि जर घ्यायचं असेल तर प्युअर फॉर्ममध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे नक्कीच आहे. कारण की आयुर्वेदिक औषधीकडे आज पण लोकांचा कल खूप जास्त आहे. जे ॲलोपॅथी औषधी ॲक्सेप्ट करतात
की आमचे हे साईड इफेक्ट आहेत. हो बरोबर आहे. तर ॲलोपॅथी औषधींकडे थोडासा कल लोकांचा कमी असतो, म्हणून आम्ही जास्तीत जास्त लोकांना सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी आणि चांगल्यात चांगलं प्रॉडक्ट म्हणजे आम्ही आयुर्वेदिक औषधी देतो. आणि प्राइस पॉईंट बद्दल जर आपण बोललो तर हे काय प्राइस पॉईंट? या जोडीची किंमत आहे 1250 म्हणजे 2500. 2500 रुपीज पर मंथ त्यांना खर्च येतो. येस. पण हे पण निश्चित आहे. याच्याबरोबर अल्पाजीन ऑइल पण यूज करणं अत्यंत गरजेचं असतं. ते 3500 रुपयाचं आमचं किट असतं आणि ते किट म्हणून आम्ही आमच्या ऑनलाईन वेबसाईटवरून विकतो. तर प्रेक्षकांना तुम्ही पाहिलं ओरली म्हणजे खूप सारे जे प्रॉब्लेम असतात ते फक्त आउटर नव्हे तर ते इंटरनली असतात आणि फक्त बाहेरून फक्त जर ऑइल जर तुम्ही यूज केलं तर त्याच्यानेच तुम्हाला फक्त ते रिझल्ट नाही मिळणार, पण अख्खं किट म्हणजेच इंटरनल प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील आणि त्यासाठीच सरांचे हे 2 अनमोल रतन असं म्हणणार आहे मी, कारण की ते डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट देणारे. पण मात्र जसं की मी आधी पण म्हटलं, तूप खाऊन रूप येत नाही, तर तुम्ही लगेच एका दिवसामध्ये अपेक्षा नाही करू शकत कोणत्याही गोष्टीला. जर तुम्हाला लॉंग रन पर्यंत ठेवायचं आहे किंवा तुम्हाला लॉंग रन पर्यंत रिझल्ट हवे आहेत तर त्याला लॉंग रन वापरावं सुद्धा लागणार आहे. तर म्हणून 6 months इज द मिनिमम टाइम फ्रेम जे तुम्हाला हे औषधं घ्यावे लागतील.